मुंबई पोलीस दलामध्ये आहे. सर्वात झटक तपास कोण लावत असेल तर ते मुंबई पोलीस दल आहे आणि आम्हाला मुंबई पोलीस दलाचाच अभिमान आहे. तर जोरात टाळ्या मुंबई पोलीस दलासाठी झाल्या पाहिजेत. म्हणून आपण सुरक्षित आहोत. आणि अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्या मनामध्ये इथे असताना काय आहे, तो 36 वर्ष 5 महिने मी घालवले, तर घरी काय करू. हे जरी बाहेर पोलीस असेल तरी घरी दुसरे पोलीस अधिकारी आहेत. कोण? शीतलताई. एका जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी नक्कीच. सर, हा स्वागत गीत आहे सर तुमचं, आणि स्वागत गीत गाण्यासाठी तुमची नात येते लाडकी. बघा चेहऱ्यावर किती स्माईल आहे. सर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. शर्वरी कितवीला आहेस तू? कितवीला आहेस? कोणत्या इयत्तेमध्ये शिकतेस? 6th ला. शाळेचं नाव सांग सगळ्यांना. ऑटोमिक एनर्जी सेंट्रल स्कूल नंबर 5. इथे तुझ्या बरोबर कोण कोण आलेला आहे? मम्मी, पप्पा, माझा छोटा भाऊ. मम्मी कुठे आहे? हा तुमचं का मम्मी? आणि पप्पा कुठे आहे? बाहेर गेले, येणार आहे. ओके, तू तयारी केली स्कूल? अतिशय बिंदास. जरा टाळ्या झाल्या तरच ती काही. येस. मन की वीणा से गुंजित ध्वनि मंगलम, मन की वीणा से गुंजित ध्वनि मंगलम, स्वागतम 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 स्वागतम. मन की वीणा से गुंजित ध्वनि मंगलम, मन की वीणा से गुंजित ध्वनि मंगलम, स्वागतम 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 स्वागतम. कैसा पावन सुहावन समय आज है, आप आए अतिथियों में सरताज है. कैसा पावन सुहावन समय आज है, आप आए अतिथियों में सरताज है. देव की बाती पूजन करे आज हम, स्वागतम 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 स्वागतम. मन की वीणा से गुंजित ध्वनि मंगलम, मन की वीणा से गुंजित ध्वनि मंगलम, स्वागतम 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 स्वागतम. धन्यवाद. टाळ्याच वाटत नाही. कार्यक्रमासाठी आपण आलो आणि कौतुक करण्यासाठी. जेव्हा जेव्हा एखादा कार्यक्रमासाठी कौतुक करण्याचा सोहळा असेल तेव्हा वाटतं. एक प्रश्न तुला विचारून जाता होता. तू तुझ्या आयुष्यामध्ये जेव्हा पहिल्यांदा पोलीस काय हे तुला कळलं, तेव्हा तू मामा आजोबांना घाबरायचे? पोलीस आहे म्हणजे बंदूक असेल, काठी असतील, कधी मारतील, तेव्हा घाबरत बोलायचीस की बिंदास बोलायचीस? नाही, बिनधास्त बोलायची. मला अजून तिथे जायला अभि सर, हा बिंदासपणाने तुझ्या घरात डेअरिंगबाज कोण आहे? मम्मी जास्त डेअरिंगबाज आहे की पप्पा? दोघं. बापरे, असं ग्रहण करायचं आहे आपण. सर, ही पोलीस अधिकारी होऊ शकेल ती, पण घाईत असल्यामुळे लगेचच मानसवाडीतून प्रस्थान करताय. हा नक्कीच मी विनंती करणार सर, मनसावर यायचं आपण. बरोबर सर, आज ते रिटायर होत आहेत, पण रिटायर होताना नाही आपण इथे थांबायचं. रिटायर होताना मित्र रिटायर होण्याचा आनंद असतो का? रिलॅक्स होणार आहे नोकरीतून, पण दुसरी इनिंग त्यांची चालू होते. नवीन इनिंग आहे, नवीन आयुष्य आहे आणि नवीन प्रवास आहे. कसं वाटतं मित्र रिटायर होतात? किती वर्षांची मैत्री आणि मित्र कसं आहे हे आम्हाला सांगायचं. जरा काही गोष्टी असतील गुपचूप सांगणार पण नाही, पण सांगा आज. प्रथमतः मित्र रिटायर होतोय याचं खरंच आनंद आहे. कारण आपण सर्व्हिस पूर्ण करून आणि त्या निष्कलंक सर्व्हिस पूर्ण करून रिटायर व्हायचं त्या पोलीस खात्यात एक आमच्यासाठी आम्हाला प्राऊड फिलिंग आहे. तर त्याला ते नक्कीच असेल. आणि मैत्रीबद्दल बोललात तर आम्ही अगदी लहानपणापासून बाजूबाजूलाच आमचं घर होतं, त्यामुळे आमचं शिक्षण एका शाळेत आणि मोस्टली मला वाटतं तो अभ्यासासाठी आमच्याच घरी असायचा. त्यामुळे पहिल्यापासून आमची लहानपणापासून तशी दोस्ती आहे ती आम्ही आत्तापर्यंत टिकून ठेवली आहे. आणि त्या सांगायचं की तो मुंबई पोलीसमध्ये संतोष माने आहे हे म्हणजे कोणाला आत्ताही सांगितलं ना की हा पोलीस आहे
ड्रेस काढल्यावर तर ते कोण विश्वास नाही ठेवला. एवढा साधा की पोलिसांमध्ये असा माणूस नाही पाहिजे असं व्यक्तिमत्व आहे की अतिशय प्रामाणिक. म्हणजे मी मित्र म्हणून इथे बोलत नाही किंवा काय हे नाही. त्यांनी जे काय एन्जॉय केलं म्हणजे खडतर प्रवास होताच त्याचा, पण अतिशय प्रामाणिकपणे निस्वार्थी सगळ्यांना म्हणजे सगळ्यांबरोबर राहून त्यांनी हा जो प्रवास केला आहे आणि आई वडिलांची सेवा केली आहे. त्यामुळे मला एक मित्र म्हणून त्याच्यावर प्राऊड फिलिंग आहे आणि मी असं की ईश्वर ह्याच्या पुढे पण त्याला तशीच बुद्धी देईल. त्याच्या जेवढ्या काय मनातल्या आशा आहेत ती त्याची मुलं पूर्ण करते यात आम्हाला खात्री आहे. थँक्यू. मित्राबद्दल भरभरून बोलण्याचं कारण आहे कारण खूप वर्षांचा प्रवास या ठिकाणी आहे आणि सरांनी बऱ्याच गोष्टी आम्हाला सांगितलेल्या आहेत की त्यांच्याकडे पहिल्यानंतर मला असं वाटतं की ते 45 आणि 46 वयातच रिटायर होत आहेत. बघा वाटत नाही की बाबा 60 वर्ष असतील, 60च वर्ष असतात पोलीस दलामध्ये, 58 वर्ष असतं, पण 45-46 वर्षामध्ये ते रिटायर होतात असं वाटतं की त्यांच्या ज्या पूर्ण प्रकृतीसाठी जोरदार टाळायचा पाहिजे, जोरदार टाळायचा पाहिजे. पण वातावरण सणांचं आहे, वातावरण थोडं टेन्शनचं आहे आजूबाजूला आणि म्हणून मी ज्यांना लवकर इथून मुक्त करणार आहे ते त्यांच्याच खात्यामधील कर्तव्यदक्ष अधिकारी वर्ग या ठिकाणी आलेला आहे. मी त्यांना विनंती करतोय कारण आपल्याला ड्युटीवर जायचं असल्यामुळे सुरुवातीला आपण शुभेच्छा देण्यासाठी इथे यायचं आहे. आदरणीय कुरुडकर साहेब आणि विचारे साहेब आपल्याला बंदोबस्ताला आपल्या स्टेशनमध्ये जायचं असल्यामुळे आपण त्वरित इथे यायचं आहे. आपल्या मित्राला शुभेच्छा देण्यासाठी आपल्या शैलीमध्ये त्यांना द्यायच्या. माळवे सर आपण तिघांनी सुद्धा या ठिकाणी पण जरा जोरदार टाळ्या त्यांची झालेलं सगळ्यांसाठी. नक्कीच एका बाजूला तुमची ड्युटी सुरू आहे, मित्र रिटायर्ड होतोय आपल्याला सोडून जातोय का रोज त्याचं दर्शन आता होणार नाहीये. जे सातत्याने असायचे ते आता आपल्या बरोबर नाहीये, ते आता घरी आराम करताय. पण असं नाही वाटत सर की मी ते आराम करतायत आणि आम्हाला ड्युटी करावी लागते असं काय थोडंसं काय वाटतंय का मनामध्ये कोणाच्या? मी येणार आहे तुमच्याकडे, अजूनही आम्हाला ड्युटी करावी लागते आणि इतकी वर्ष. मी एक खरं सांगेन सर, ते घराला फक्त 2 किंवा 3 तास देत आहे, पण आज तुमच्यावर 8-8 तास 12-12 तास म्हणजे एक कुटुंब आहे. पोलीस स्टेशनमध्ये एक कुटुंब आहे सर. सगळ्यात जास्त आपण एकमेकाला बऱ्याच गोष्टी शेअर केलेल्या आहेत. मित्र जेव्हा तुमच्यातून आता तिथे नाही आहे, घरी आहे, कसं वाटतं आता की परत आठवणे अरे बापरे माने आला नाही येईल काय असं वाटेल का? तसंच वाटलं तुम्हाला? बरोबर. नाही तुमच्यावर मिळतं सर. माने साहेबांच्याबद्दल बोलायचं झालं तर आम्हाला एक चांगला मित्र, आम्ही एकदम छानपैकी मित्र, त्यांच्याकडून आम्हाला भरपूर काय शिकण्यासारखं मिळालं आणि 2 शब्द एवढंच बोलतो की आम्हाला त्यांच्याकडून भरपूर शिकायला मिळालं आणि ते बोलले ना कर्तव्यनिष्ठ, इमानदारी भरपूर आहे त्यांच्याजवळ. त्यांच्या फॅमिलीची साथ चांगली आहे आणि आज आम्ही त्यांना एवढं हे करतो म्हणजे की आज ते शाखेमध्ये नाही आलं तरी आम्हाला एकदम हे वाटलं की आज मानेसाहेब नाही आले शाखेमध्ये. सर्व लोक आठवण काढतात. किती चांगल्या भावना या ठिकाणी व्यक्त करतात. बघा आज अतिशय बिझी असताना सुद्धा आपल्या मित्राच्या कार्यक्रमाला 5 मिनिटं का असेना आम्ही जेवणार नाही, खावणार नाही, काय करणार नाही, पण जाणार आणि शुभेच्छा देऊन येणार. एका तिघांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, जोरदार. खूप चांगली भावना या ठिकाणी सर व्यक्त केलेली आहे. फूलों का तारों का सबका कहना है, 1000 में मेरी बहना है, सारी उम्र हमें संग रहना है। फूलों का तारों का सबका कहना है, 1000 में मेरी बहना है, सारी उम्र हमें संग रहना है। फूलों का तारों का सबका कहना है।
से मेरी आंखों से हो गई तू दूर, सबसे सारे जीवन के सपने हैं चूर। जब से मेरी आंखों से हो गई तू दूर, तब से सारे जीवन के सपने हैं चूर। आंखों में नींद ना, मन में चैना है, एक हजारों में मेरी बहना है सारी। मधुराज आज रिटायर होत आहे. भरपूर आनंद वाटतो आणि ह्या भावाने आमच्या भरपूर सगळ्यांसाठी केला आणि आजपर्यंत तो करत आलाय. आम्ही जरी मावस बहिणी असतो तरी आम्हाला तो सगळा बहिणीप्रमाणे मान देत आहे आणि आमचा तो एकच भाऊ आहे. काय बाबा. पण अभिमान असेल कोणी विचारलं तुमचा भाऊ कुठे आहे, माझा भाऊ मुंबई पोलीसमध्ये आहे. घराकडे वाकडे नजरेने बघायची कोणी हिंमत होते सर मुंबई पोलीस बोललं की. हे लक्षात घ्या, आपल्या देशातले जेवढे पोलीस दल आहे त्याच्यामध्ये मुंबई पोलीस दल अव्वल आहे. आणि यामध्ये 36 वर्ष 5 महिने त्यांनी घालवलेले आहेत. आता लहान गाडीवरचं त्याचा जन्म झाला मला लग्न झालं तेव्हा माझा काय एवढं चौवाच ते पण आम्हाला खूप काही सांभाळलं. अजून काही होते माहिती नाही. हो थोड्यात पण तुमचा मुलगाच आहे ना. एकदा जोरात तयारी नक्की झाल्या पाहिजे. काही तुमच्याकडे काही त्यांनी हसून जाऊ थोडं दुःखी पण आहे. येस प्रवास आठवतोय आज ना इथे बसलेलं तुम्हाला फक्त यांचे चेहरे दिसत बोलले आतमध्ये खाल्ले चवळे खाल्ले सर त्याचं जोतर म्हणजे डोळ्याचे अश्रू आहे. त्याला शुभेच्छा द्या नवीन आयुष्याच्या नवीन इनिंग चालवली आहे त्यांची. आमच्या सुखीच्या खूप आहे तुझ्या पाठीशी. अगदी हा रस्त्यापासून माझ्याकडे येतो, ती गोंडीला असते. माझं फार त्याला होतं. असं कुठला प्रसंग आहे जेव्हा तुम्ही खूप संकट होत आणि भावाला फोन करून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असेल कधी झालं आयुष्य? नाही तसा तो काही समजला तरी लगेच धावत येतो आमच्याकडे सगळ्या बहिणींना भेटायला जाणं. जरा थोडं तरी काय कळलं तरी लगेच येणार. आणि भाऊबीज तर सगळ्या बहिणींना अगदी भले 2 दिवस आधी सुरुवात. 2 दिवसाला सुरुवात करावी लागेल असेल. एकीकडे जायचं एका दिवसात शक्य का? म्हणजे मटण कोणाला त्याचा प्रॉब्लेम आहे. संतोष सर सगळ्या बहिणी आग्रह करत असतील की माझ्या घरी जेवून जा, आता करायचं काय हा प्रश्न आहे. आम्ही दोघी भिवंडी ताईंकडे नाशिकला. एक भिवंडीला एक नाशिकला मग गुगल पे गुगल पे सवय असतात आपल्याला. वाटत आहे आमचे आई वडील गेल्याच्या नंतर आमचे वडील म्हणजे तोच आम्हाला आज आमच्या एवढ्या सगळ्या बहिणींना तो एवढा प्रेमाने करतो आणि खूप त्याला उदंड आयुष्य लागत आहे. एवढं सांगते मी तुम्हाला. तुम्ही भिवंडी की नाशिकला? मी नाशिकला राहते. म्हणजे किती किलोमीटर? फार जवळ अंतर आहे ताई. मनाचं अंतर जवळ असणं फार महत्वाचं आहे आणि ते तुमचं आहे. एका जर नाव टाळ्या झाल्या पाहिजे ताईंसाठी. ताई भाऊ रिटायर होत आहे. मी फक्त रिटायर होतोय म्हटलंय. कसं वाटतंय भाऊ पोलीस आहे आणि सगळ्यांपेक्षा उंच आहे. चांगला करतो आमच्यासाठी सगळ्यांसाठी. बरं येतं भाऊ विजेला चांगलं आहे. खूप अजून काय रागीट आहे थोडा? बरं. फक्त रिटायरमेंटच्या शुभेच्छा द्या. बंधुराज रिटायरमेंटच्या शुभेच्छा देते आणि नवीन आयुष्याला आता नवीन काहीतरी वेगळं कर आयुष्यामध्ये एवढंच फक्त बोला. कसे आहेत बंधुराज तुमचे? फक्त कसं आहे तेवढंच ना. कसे आहेत ते? कडक आहेत, शांत आहेत? हो की नाही? कडक आहेत की भावांनी भरपूर आमच्यासाठी केलं आणि असं ते नवीन वर्षाच्या शुभेच्छा त्यांना. नवीन आयुष्य शुभेच्छा दिल्या आहेत आणि त्यांच्या मनामध्ये ना एक सांगतो की त्याला खूप बोलायचं आहे, खूप बोलायचं आहे. त्या फोनवर बोलते नाही पण फोनवर बोलतील नंतर. हा करेक्ट सर, फोनवर तरी बोलतील. नाही नाही पण त्यांची बॉडी लँग्वेज, त्यांचे डोळे, त्यांना नक्की काय वाटते
हे सगळ्यांना सांगून जात आहे. ताई खूप खूप धन्यवाद. ताईंकडे येतं. ताई थोडंसं पुढे या, थोडं लांब गेलं. कसं वाटतं भावाला शुभेच्छा द्यायच्या? आमचं भरपूर शांत आणि एकदम हे प्रेमळ आहे. 5 केले वाक्य मला बोलूच नका. ते खरं आहे. म्हणजे भावाबद्दल काय आम्ही वाईट असं कधीच नाही. भाव आमचा खूप चांगला आहे. पण पोलीस दलामधून रिटायर्ड होतोय नवीन. भावाचा छंद सांगा तुम्हाला. म्हणजे पोलीस दलामध्ये काम करताना म्हणजे भावाला जास्त काय आवडायचं आयुष्यामध्ये काय करण्यासाठी? नोकरीच्या व्यतिरिक्त पिक्चर बघायला आवडायचा, पुस्तक वाचायला आवडायचं, झाड लावायला आवडायचं, फुटबॉल, कबड्डी, खो खो यातलं काय आवडायचं जास्त? हा लग्नावरती तो छोटा होता, तो एकदम छोटा होता, त्याच्यामुळे आम्हाला माहिती नाही पण नंतर तरी कानावर आला असेल ना काहीतरी तुमच्या, की नाही? नाही, नंतर काय त्यांनी काय करायचं ते शिकवता ठरवलंय. म्हणजे सगळी जबाबदारी तुमच्याकडे होती. म्हणजे हे बंधू नसून जवळजवळ मुलग्यासारखं सांभाळ तुम्ही सगळ्यांनी केलेला आहे. नक्कीच मी ताईंकडे. ताई थोडं पुढे या. नाही तिकडे बोर्ड आहे पडेल म्हणून पलीकडे बोर्ड आहे पडेल. ताई बंधुराज रिटायर होत आहे, कसं वाटायचं? भाऊ चांगला आहे, प्रेमळ स्वभाव चांगला आहे, सगळ्यांना मावून जातो. होळीला मटण तुमच्याकडे? मटण कोणाच्या घरी खाल्लेलं आहे की ठरवलं ह्या वर्षी एवढ्याकडे खाईन, नंतर मी त्यांच्याकडे खाईन, की तुम्ही सगळे ठरवले की तुम्ही ठरवले? हा बोल ना राहुल. नाही बहिणी ठरवायच्या माझ्याकडे जेवायला आहे. तुम्ही 4 दिवस जायचं स्त्रीकडे. मी एक चिकन ठरवलो, वेज जेवण बनवत चालेल, असं काही नाही. मटण पाहिजे असं काही नाही. तुम्ही ताई पुढे या. मी इकडे राहतो. ताई पुढे. पोलीस दलामधून रिटायर होतो आणि आम्ही बरीच सर्व्हिस केलेली आहे. आम्हाला खूप अभिमान आहे त्याचा आणि त्याला रिटायरमेंटच्या खूप शुभेच्छा. असं काय आहे? त्याला सगळी माणसं त्याचा खूप एक चांगला हे आहे. सगळ्यांना तरी चांगला त्याचा कधी कोणाला दुखवत नाही. सगळ्यांच्या सुखदुःखाच्या ह्याच्यात तो खूप पुढे असतो. त्याला शुभेच्छा द्यायच्या. खूप छान वाटतंय. खूप छान वाटतंय रिटायर त्याला पुढे लाईफसाठी कडक आहेत का जास्त ते? मी बहिणीला विचारलं. थँक्यू सो मच. या सगळ्या बहीण भावांसाठी सर तुमचं मनापासून स्वागत आहे. तुमचं नाव सगळ्यांना माहिती नसेल, कारण बऱ्याच जणांना ते माहिती नसेल. तुमचं नाव सगळ्यांना माहिती आहे? माझं नाव शिंदे आणि मी या कुटुंबात जवळजवळ 41 वर्ष आहे. मी आता 83-84ला माझी पहिली ओळख झाली त्याची. घरात मी जेव्हा पहिल्यांदा आलो, घरातली माणसं असते कळली, कारण बहिणी एवढ्या होत्या माहीत नव्हतं मला. त्याच्यानंतर जी घरातली माणसं होती, पाठच्या साईडला मामा होता, आजी होती, आई होती, फार कष्ट करणारी आई होती. या सगळ्यांना त्यांनी ज्या पद्धतीने वाढवताना, म्हणजे मी लग्न झाल्यानंतर बहिणींची लग्न पुढच्या शेवटच्या 2 बहिणी झाली असताना मी आणले त्यांच्या घरात. तेव्हा आजचा हा रिटायरमेंटचा दिवस आणि ज्या दिवशी पहिल्यांदा त्याला पोलिसात जायचं होतं, वडिलांची तब्येत बरी नसल्यामुळे त्याने मला सांगितलं मी नाही जाऊ शकत म्हणून. पण मी त्याला सांगितलं की तू जा ना, काय जे असतील प्रॉब्लेम्स असतील, वडिलांना बरं नसेल तर आम्ही येऊ घरी, तसा काही विचार करू नकोस, पण तू जा. कारण त्यावेळेसपासून पण नोकऱ्या मिळणं एवढं सहज सोपं नसतं. आणि मी त्याला सांगितलं की तू जा. पण आज तो पोलिसात जाऊन आज PSI झाला. मला फार बरं वाटलं जेव्हा त्यांनी मला सांगितलं की मी पुढच्या महिन्यात रिटायर्ड होतो आहे. आणि त्यांच्याकडे 58 वर्ष आहेत, आमच्याकडे 60 वर्ष आहेत. मी रेल्वेत कामाला आहे. आणि मी तुम्ही जे म्हणाला ती खेळण्यासाठी कसं असतं माहिती आहे काय, की सगळी सोंग करता येतात, पण पैशाचं किंवा आर्थिक सोंग करता येत नाही. आणि ज्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये तो वाढला, मोठा झाला, तर मी त्याला बऱ्याच वेळा कबड्डी खेळायला ये म्हणून सांगायचो, घेऊन जायचो, पण तिथे त्याचं लक्ष नसायचं. कारण डोक्यात एकच विचार असायचा की घरातली पुढचं कसं होणार, माझ्या बहिणींचं कसं होणार. आणि त्या परिस्थितीमध्ये त्याने तो कधीच रागवलेला नाही. तो शांतच आहे, पहिल्यापासून असाच शांत आहे. की तुम्ही जी आत्ता मी आल्यानंतर तुम्ही जी त्यांच्या प्रश्नाची उत्तरं मागवत होतात, याची कारणं ही आहेत की तो खेळण्यासाठी पण कधीच कुठे गेला नाही. त्याने कॉलेज केलं, त्याने
त्याच्यानंतर नोकरी करत होता, पार्ट टाईम करून तो कामाला लागला, पोलिसात लागला. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये तो आज इथपर्यंत पोचलेला आहे. खरं म्हणजे त्याने जे आज इथपर्यंत जे आलेलं आहे त्याला मी सॅल्यूट करतो की खरोखर त्याने आज जे नाव कमवलेलं आहे ते मी कोणत्या शब्दात सांगू शकत नाही आहे. अजून मी तसं बघितलं तर तो माझा एकदम जवळचा मित्र आहे आणि प्रत्येक गोष्ट माझ्याशी त्याने आजपर्यंत शेअर केली आहे जेवढं मला होईल. त्याच्यानंतर ही त्याच्या आयुष्यात आली, ती मुलं आली आहेत. प्रभात येऊन वरळीला राहायला गेला. जेव्हा वरळीला पण घर त्याला मिळालं तेव्हा पण मला बोलवलं की बाबा हे माझं घर आहे. तर मी त्याला सांगितलं की ठीक आहे. सुरुवातीला मी पण म्हटलं की जोडू नकोस, मुलं लहान आहेत, इथे कसं वातावरण असेल तुला काय माहिती आहे का. तो ठीक आहे, काय नाही. त्यातूनही तो अजून एकदम सही सलामत बाहेर पडलेला आहे. मुलं चांगली आहेत आणि त्याचा स्वभाव मुळता अतिशय चांगला असल्यामुळे तो कोणत्याही गोष्टीला सहज तोंड देतो, आणखीन तो त्यातून बाहेर पडतो. हा त्याचा एक मुख्य त्याचा हे स्वभाव आहे. हे मुख्य त्याचं एक म्हणजे म्हणतात की प्रत्येक माणसामध्ये एक खूबी असते की त्याच्यातून तो बाहेर पडू शकतो. आणखीन हेच बस याच्यामध्ये अजून बऱ्याच गोष्टी आहेत. पण संतोष माने आज रिटायर्ड होतोय. फार बरं वाटलं मला. अजून म्हटलं मला वाटत होतं की 1-2 वर्ष राहिलं असतं आणि माझ्याबरोबर रिटायर झाला असता तर मला बरं वाटलं असतं. कारण मी आता 2 वर्ष त्याची वाट बघत राहणार, तो कदाचित माझी 2 वर्ष वाट बघत राहील की मी कधी रिटायर होतोय, कारण मला अजून 2 वर्ष आहेत. एवढंच बोलतोय आणि पुढील त्याला शुभेच्छा देतो. आई तुळजाभवानीकडे प्रार्थना करतो की त्याला पुढचं आयुष्य असंच भरभराटीचं जाऊ देत, त्याची अशीच उन्नती होत राहू देत आणि मी आणि तो असाच त्याच्या एकमेकाच्या घरी येत राहणार. आणखी पुढील आयुष्य असंच आम्ही दोघेही हसत. यावेळेस फक्त मला एकच आमचा अजून तिसरा मित्र होता, तो आमचा वारला आहे, तो या जगात नाही आहे. त्याची पण मला फार आठवण झाली की एक गोष्टी अशा पाठच्या येत गेल्या माझ्या डोळ्यासमोर की कशी वर्ष पटकन 40-41 वर्ष पटकन निघून गेली आणि आता आम्ही म्हातारे होत आलो, रिटायरमेंटला जवळ आलो. म्हणजे हा काळ किती भराभर निघून जातो. एवढंच बोलून 2 शब्द पुरे करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पण सरांकडून मला एक गोष्ट कळली आहे की माझ्या बालपणी आमचा बालसखा आहे आणि मित्र आहे खूप जबरदस्त. म्हणजे बऱ्याचदा मी त्यांच्याकडे जेवायचो, बऱ्याचदा काही गोष्टी शेअर करायचो आणि सतत बरोबर असायचो. पण असा प्रसंग झाला की लग्न झाल्यानंतर दोघांमध्ये थोडी कटकट झाली आणि मला आलं काय बायको असं बोलते यार, असं काही झालं का? हेच तर मी तुम्हाला सांगतो. कधीही मी आजपर्यंत त्यांच्या घरात गेल्यानंतर मला कुठेही कधी आजपर्यंत त्यांच्या घरात खट आवाज मी ऐकलेला नाही. मी अतिशयोक्तीही सांगत नाही आहे. काही गोष्टी अशा आयुष्यात असतात की त्या आपण घ्याव्या, पण प्रत्येकाला जमत नाही. आमच्याकडे तर कायमच खटखट चालू असते. कारण ते आम्हाला बघा कसं आहे की तरी आम्ही हा येतात तरी आम्ही प्रत्येकाचं वेगवेगळं आयुष्य असते की मी हा एकच व्यक्ती अजून बघितली नाही आहे. माझा अजून एक दुसरा मित्र आहे की मला अशी माझी फार हे आहे की मला असे मित्र भेटले पण मला तसं जगता आलेलं नाही आहे. मी बहिणीला विनंती करतो या नाही फक्त मनसावर या, बाकी काय करायचं नाही. तुम्हाला बोलायचं अजिबात नाही. मी कोणाला सांगत नाही बोलायला. मी कोणाला सांगितलं बोलायला, कोणाला सांगणार नाही बोलायला. या बहिणी तुम्ही तिकडे जाऊन उभं राहायचं. आता पाहिजे भांडण होते तिकडे. एक मिनिट काय वाक्य आहे सर. मी थोडासा गुप्तहेरपण आहे सर. मी थोडा गुप्तहेरपण आहे. मी थोडा गुप्तहेर आहे सर. रोज काही भांडण होत नाही म्हणजे होतात सर. असा एखादा प्रसंग झाला काय ह्यांचं काही कटकट ते तुमच्या काय नाही बायको मला असं बोलले असं झालं अजिबात त्याला तुम्ही आज नाही घालू. वहिनी तुमचे धीर कसे असतात मला फक्त एवढंच वाक्याचं उत्तर मला. तुमचे धीर कसे आहेत? धीर म्हणजे भावासारखेच आहेत ते. असं कधीच आम्हाला जाणवत नाही माझे सख्खे धीर आहे ह्यांच्यामध्ये कधी फरकच जाणवला कधीच नाही मुलांमध्ये नाही आमच्या स्वतःच्या फॅमिलीत नाही आमच्यामध्ये दोघींमध्ये किंवा त्या पण दुसऱ्या वहिनी आहेत त्यांच्यामध्ये कधीच फरक काही फरकच नाही. आम्ही सगळे एकत्रच. इतकं छान कुटुंब सर तुम्ही जोडलंय. म्हणून मगाशी त्यांच्या भगिनी मला म्हणाल्या की एक छंद आहे त्यांना माणसं जोडण्याचा आणि तो तुम्ही जोडण्याचा प्रयत्न केलाय, सफल झालाय. जरा जोरदार टाळ्या झाल्या त्यांच्यासाठी. नक्कीच मी दोघांना विनंती करतो आपण
असं नसतं तर तुम्ही त्यांना शुभेच्छा द्यायच्यात रिटायरमेंट नंतर. यस, रिटायरमेंटच्या शुभेच्छा द्यायच्यात आणि नवीन आयुष्याची सुरुवात होती आहे, कारण नवीन प्रकार या ठिकाणी सुरू होणार आहे. आता ते फिरणार आहेत दोघं भरपूर. तुम्हाला नवीन रिटायरमेंटच्या हार्दिक शुभेच्छा. मी दोघांना विनंती करतो, आपण आसन ग्रहण करायचं आहे. तिकडे जा. हां, व्यवस्थित जा. क्या बात, ये इकडे थांबा, इकडे थांब. हां, पण सुरू होत असताना हा प्रवास सुरू होत असताना बऱ्याच मित्रांची मदत मिळालीच. कुटुंब होतं पण स्वतःचं कुटुंब नाही, आणि या कुटुंबाला खऱ्या अर्थानं हातभार लागत असताना प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असावी लागते, आणि ती स्त्री जर आपली बायको असेल तर अधिक चांगलं वाटेल. आणि त्या या प्रवासामध्ये खऱ्या अर्थानं सातत्य ठेवणं, अनेक अडचणी तुमच्या वाट्याला आल्या असतील या प्रवासात, आणि या प्रवासाला पुढे नेत असताना तुमचा सोबती खऱ्या अर्थानं अगदी महत्त्वाचा असतो. आणि ती सोबत मिळाली 1997 अर्थात मिसेस माने. खूप छान संसाराचा प्रवास आणि पोलीस खात्यात सर्व्हिस, अशी सर्व्हिस करता करता या परिवारात अजून एक आनंदाची भर पडली. अर्थात त्यांची लाडकी मुलगी जन्माला आली. तुम्ही उभं राहायचं आहे दोघांनीही. संचिताचा जन्म झाला आयुष्यामध्ये. एखादी मुलगी आयुष्यात जन्माला येते ना, तेव्हा खऱ्या अर्थानं घराला घर पण येत असते. संचिता प्लीज वेलकम. जोरदार टाळ्या संचितासाठी झाल्या पाहिजे. नक्कीच झालं पाहिजे. आणि हा संसाराचा प्रवास इथंच थांबला नाही, तर पुढंही या दोघांच्या प्रेमाला पोचपावती मिळत राहिली. अर्थात दुसरं अपत्य जन्माला आलं. नीरज 2006 नीरज आयुष्यामध्ये आला, आणि असा सुखी कुटुंब आणि हा संसार त्यांचा पुढे निरंतर चालत राहिला. पोलीस खात्यात काम करत असताना आजचा दिवस खऱ्या अर्थानं रिटायरमेंट 36 वर्ष 5 महिन्यानंतर 31 मार्च 2025. एका जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. आणि याच प्रवासासाठी तुम्हाला सगळ्यांना इथे बोलवलंय. या आनंदामध्ये अधिक आनंद आणि या परिवारासोबतच हा आनंद वाटण्याचा क्षण आपल्या समोर आहे. पुढच्या बऱ्याच गोष्टी आहेत, बरंच प्लॅनिंग आहे. तुम्हाला आणि या कार्यक्रमाला वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न आम्ही करतो. बिझनेस पर्सन आहे. या तुला काय झालं पाहिजे. तुमच्या सॉफ्टवेअर कुठे आहेत? ओके. लग्नाला किती वर्ष तुमच्या? 25. पण ते विसरले ना.
म्हणजे तुमच्यावर संसार करताना इतकी वर्ष कशी गेली हेच कळलं. म्हणजे तुम्ही सुखी आहात. मामा कसे आहेत? मुंबई पोलीस दलामध्ये काम करतायत. एकदम छान. कडक आहेत का? कडक नाही. कडक शिस्तीचे म्हणजे हा? कडक शिस्तीचे आहेत. कडक शिस्तीचे नाही. एकदम प्रेमळ आहे. तुमचा हट्ट असा कुठला प्रसंग होता की हट्ट केला मामाने पुरवलाय आणि छान मजा वाटली? वडापाव खायला. म्हणजे आवडीचं तुमचा म्हणजे मामाकडून घेणार. हो, मामाकडे आल्यावर वडापाव खायला. तर तुमचं नाव सगळ्यांना सांगितलं. मामाच्या वाढदिवसाला कधी तुम्ही येणार होते की वाढदिवसाला मी इतका शुभेच्छा तुम्ही येते असं काही झालं? नाही तसं नाही झालं. तुमच्या भाच्या अशाकडे अशी कंप्लेंट कधी त्यांच्यावर केलीत का? पोलीस स्टेशनमध्ये नाही, घरी? नाही अजिबात नाही. उलट मामाच्या लग्नाला मी गेली होती. आणि मामी कशी आहे सर्व? मैत्री बघा, एकदा मैत्री केली ना मग टेन्शन नाही. म्हणून हे शिका, कुठल्या नात्यामध्ये जर पवित्रता राखायची असेल किंवा मनापासून घट्ट नातं असं पहिली मैत्री करायची कोणाशी. नाही, बायकोशी पण मैत्री करावी लागते सर. बायकोशी पण मैत्री करावी लागते, नाही तर संसार नाही होऊ शकत. बायको ही पहिली मैत्रीण बनली पाहिजे. आणि नवरा मित्र आहे का? हो खूप क्लोज. काय झालं पाहिजे सर? अजून काय पाहिजे आयुष्यामध्ये? त्यांना शुभेच्छा द्यायच्या रिटायरमेंटच्या. हॅपी रिटायरमेंट मामा. सेकंड कोण आहे? सेकंड नाही, शुभेच्छा द्यायच्या त्यांना. ईश्वर सदस्य, ईश्वर रामचंद्र सदस्य मामाला. ज्यांच्या शुभेच्छा झाल्या त्यांनी कृपया आसन ग्रहण करायचं आहे. ज्यांच्या शुभेच्छा झाल्या त्या जोडी. हो नक्की या, प्लीज 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 प्लीज. मामा एवढ्या पोलीसमध्ये जाऊन ना शेड्यूल एकदम बिझी मामाचं. पण दर गुरुवारी मामा स्वामी समर्थाच्या फोटोवर गुड मॉर्निंगचा मेसेज मला पाठवतात. एवढं आठवणीने पाठवतात. एवढं आम्ही नाही काय करू शकत. मामा आठवणीने करतात एवढे बिझी लाईफमध्ये. खूप चांगली आठवण या ठिकाणी सांगितलेली आहे. मी विनंती करतो ज्यांच्या शुभेच्छा झाल्या त्या भाच्यांनी भातसुनांनी जरा खाली जाऊन आसन ग्रहण करायचं आहे. आपण दोघांनी इथे यायचं आहे. दोघांनी त्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत. प्लीज. कृपया आपण आसन ग्रहण या ठिकाणी करायचं आहे. किंवा आणखी काय बोलायचं मामाबद्दल? हां, आता त्यानंतरचा नंबर. त्यानंतर यस. हां, आणि यस प्लीज प्लीज मामांचा शुभेच्छा द्यायच्या. मामाबद्दल सांगायचं म्हटलं तर काम आणि कष्ट असून भरलेलं आहे अतिशय. आणि ज्या वेळेला निवृत्तीची तारीख आपली पुण्यात वेळेमानानुसार आपली निवृत्तीची तारीख ठरत असते, त्याप्रमाणे आमचा मामा 31 मार्च 2025 रोजी निवृत्त झाला. त्याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य सांगण्यासारखं म्हणजे तो सरळ मार्गी आहे आणि कोणालाही न दुखावणार आहे. त्याला भावी सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी माझ्याकडून त्याला खूप खूप शुभेच्छा. आणि सेवानिवृत्तीच्या नंतरच्या जीवनासाठी आनंद, सुख, समृद्धी आणि दीर्घायुरोग्य लाभो यासाठी पण माझ्याकडून त्याला शुभेच्छा. आज त्याची फक्त 58 वर्ष झालेली आहे. 58 वर्ष म्हणजे म्हटलं तर तो फक्त एक आकडा आहे. त्याला सगळ्यांच्या होत्या 58 वर्ष म्हणजे फक्त आकडा आहे. त्यांनी 100 साजरे करावी आणि त्या 100च्या शुभेच्छा देण्यासाठी मी या प्रोत्साहनावर असावं असं मला वाटतं. क्या बात है. सगळ्यांच्या वतीने या शुभेच्छा. नक्कीच. परत तुमच्या वतीने कोण बोलेल? यस, तुमचं नाव सगळ्यांना सांगायचं आणि मामाला शुभेच्छा द्यायच्या. थँक्यू फॉर दिस ऑपॉर्च्युनिटी. माझं नाव अस्मिता मयूर नागोडणेकर. तसं पाहिलं तर मामा हा शब्द, मा म्हणजेच आई, आणि मी जरी सून असते तरी माझ्या सख्या मामापेक्षा आय गेस माम सासरे मला जास्त जवळचे. सो द बेस्ट गिफ्ट माझ्या हजबंडनी या रिलेशनशिपमध्ये दिलं असेल तर मामा मामी. अँड इट्स नॉट लाईक की तुम्ही नाही आहात, नाही तर तुम्ही नंतर मला खाली उतरत आहे. आय लव्ह यू ऑल टू, बट मामा इज टू क्लोज टू मी.
इन मामा ॲज अ प्रोफेशन ही पोलीसमध्ये असले. आय एम सॉरी, मी इंग्लिश मराठी दोन्ही बोलते, माझं मराठी थोडं कच्चं आहे. सो लाईक मामा बीइंग इन अ पोलीस, ही आय डोंट नो हाव, म्हणजे मी आज ॲज अ प्रोडक्ट मॅनेजर एका वर्ट्यू म्हणून कंपनीमध्ये आहे. अँड रिअली आय फील समटाईम्स मी फॅमिलीसाठी टाईम फॉर फंक्शन्स मी खूप कमी देते. पण अपार्ट फ्रॉम दॅट मामा प्रत्येक फंक्शन्सला ही विल मेक इट शुअर, मामा मामी दोघंही, की ते येतात. अँड रिअली सल्यूट टू देम की व्हेनेवर लाईक इवन इफ यू आर इन बॅड टाइम्स, गुड टाइम्स, दे आर ऑलवेज विथ यू. सो लिटरली फॉर म्हणजे भाऊबीज असो, मे बी रक्षाबंधन असो, म्हणजे नॉर्मली कधी कधी बहिणींनीच जायला पाहिजे असतं, पण ही ऑल्सो टेक्स हिज टाईम आउट आणि ते स्वतः जातात. कौतुकाची गोष्ट अशी की ते स्वतः एवढ्या बहिणींकडे दो दे स्टे सो लॉंग, ते स्वतः जातात. अँड मामी मेक्स इट शुअर दॅट ही गिव्स गिफ्ट ऑल्सो. सो आणि काय गिफ्ट घेतलं पाहिजे तिचं ऑलरेडी प्लॅनिंग असतं की कुठल्या बहिणींना कुठल्या काय आवडेल यावर्षी हे गिफ्ट. सो त्यांचं हे कौतुक लिटरली कितीही केलं तरी कमीच आहे. सो आय टूक युअर टाईम, थँक्यू फॉर दॅट. अँड मामा मम्मी थँक्यू, आमच्याबरोबर असेच राहा, खूप खूप आशीर्वाद देत राहा आम्हाला. अँड एन्जॉय युअर रिटायरमेंट लाईफ. यू डोंट हॅव टू सिट मामा. आता तुम्ही एक काम करा, लाईक एव्हरी मंथ कोण सगळ्यांकडे थोडे थोडे दिवस कम अँड स्पेंड युअर टाईम, राईट. थँक्यू सो मच. 1 वर्ष जाईल बहुतेक त्याला. तर जोरदार टाळ झाला पाहिजे. खूप चांगल्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या आहे. कुठे सगळे कोणी घाल भावना आहेत, असं ग्रहण आपण सगळ्यांनी करायचं आहे. आणि मी आजचे सेवानिवृत्त सत्कार मूर्ती PSI संतोष माने आणि मंचावर त्यांच्या सौभाग्यवती, तसेच सर्व युवक मित्रमंडळी आणि सर्व आप्तेष्ट यांना सर्वांना सेवानिवृत्त सहाय्यक फौजदार नथुराम जेदे यांचा साष्टांग नमस्कार. मी आता थोडा माझ्या मित्राबद्दल तुम्हाला सांगणार आहोत. 1 नोव्हेंबर 1988 रोजी आम्ही दोघे एकाच तारखेला भरती झालो, एकाच बॅचचे आहोत. आणि आज 36 वर्ष आणि 5 महिने अशी मुंबई पोलीस दलाला त्यांनी निष्कलंक अशी सेवा दिलेली आहे. आणि मी सहाय्यक फौजदार म्हणून गेल्या 14 महिन्यापूर्वी म्हणजे 30 नोव्हेंबर 23 रोजी मी पोलीस खात्यातून सेवानिवृत्त झालो. आता संतोष आणि मी माझी मैत्री तेव्हापासूनची आहे, म्हणजे 36 वर्ष 5 महिने आहे. कारण आम्ही जेव्हा ट्रेनिंग सुरू केलं तेव्हा संतोषची माझी ओळख झाली. त्या अगोदर त्यांनी मैदानामध्ये परीक्षा दिल्या, सगळं केलं, पण तेव्हा काय ओळख नव्हती. जेव्हा आम्ही एकत्र आलो तेव्हा एकमेकाचे मित्र झालो आणि तेव्हापासूनची मैत्री आबाधित आहे आजपर्यंत. आणि ते आम्ही दोघांनी पिकवली. संतोषचे वडील आई आता वयोवृद्ध होऊन ते देवाने आहे, पण तेही मला चांगल्या प्रकारे ओळखतात. इथे त्याच्या बहिणी आहेत, सगळे ते अर्ध्या बहिणी मला ओळखत असतील. त्याच्या बिल्डिंग मधले काही मित्र आहेत ते गावळे वगैरे ते सुद्धा मला ओळखतात. आता सांगायचं म्हणजे पोलीस खात्यातील संतोषने आणि मी आमची शेवटची परेड झाली, पाटील परेड. त्याच्यानंतर आम्ही ज्या ठिकाणी आता ते राहतात वरळी पोलीस कॅम्प, या ठिकाणी आम्ही 6.5 वर्ष सेवा दिली, ते कर्तव्य केलं. त्याच्यानंतर यवतमाळ पोलीस स्टेशनला 6-6.5 वर्ष, म्हणजे जवळजवळ एकत्र आम्ही 13 वर्ष दोघांनी एकत्र सर्व्हिस केली. 13 वर्ष सर्व्हिस केली एकत्र. आणि त्याचा स्वभाव कसा आहे, जास्तीत जास्त संतोषने ऑफिस कार्यालय ऑफिसमध्ये काम केलेलं आहे.
आणि तो जीव पोलीस स्टेशनला असताना निर्मळनगर पोलीस स्टेशनला असताना त्याने स्टेशन कोर्ट टाकून अशी ड्युटी केलेली आहे. जास्तीत जास्त करून ऑफिस ड्युटी केलेली आहे. ते DCP साहेब होते, त्यांच्याकडे ऑर्डर होते आणि बरेचसे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांनी काम केल्यामुळे त्याला बरेचसे वरिष्ठ अधिकारी ओळखतात, कारण त्यांच्याबरोबर सोबत त्यांनी काम केलेलं आहे. आता संतोषने बंदोबस्तामध्ये म्हणा किंवा कर्तव्य बजावत असताना मला वाटत नाही की त्याच्या स्वभावाप्रमाणे त्याने कधी कोणाला बोट लावला असेल. परंतु मी मात्र गुंडा स्टाफला काम केलं, सर्वेंना स्टाफ केला, डिटेक्शनला काम केलं, तर मी बऱ्याच जणांना खाकीचा इंगा दाखवलेला आहे. मी बऱ्याच जणांना खाकीचा इंगा दाखवलेला आहे. महिलांची छेडछाड करणारे, गैरवर्तन करणारे त्यांना चांगला इंगा दाखवला. पण संतोषच्या स्वभावामुळे मला वाटत नाही की संतोषने आता पुढे काही सांगायला नको. असा आमचा मित्र आहे हा, एकदम स्वभावाने शांत. मला वाटत नाही की त्याने कोणाचं मन दुखावलं असेल. पोलीस खात्यामध्ये पण नोकरी करताना वाईट चांगले संबंध म्हणजे संपर्कात येतात लोक, परंतु त्याने मला वाटत नाही कोणाला एखादी शिवी तरी दिली असेल आणि बोर्ड लावायचं तर लांबायचं केलं. असा शांत स्वभावाचा माझा मित्र हा संतोष माने आज 36 वर्ष 5 महिने अशी निष्कलंक या मुंबई शहरामध्ये पोलीस खात्यात सेवा देऊन निवृत्त होत आहे. त्याचा मला अभिमान आहे. आता त्याच्या मनामध्ये गारमेंट चालू असेल की आता आपण आज सेवानिवृत्त झालोय आणि आपल्या नावावर ती वाईट नोंद नसून मी निष्कलंक असा सेवानिवृत्त होतोय. माझ्या नात्यागोत्यात, माझ्या मित्रमंडळीमध्ये, माझ्या गावामध्ये तुम्ही मला वाईट म्हणायला नको किंवा नाव ठेवायला नको. त्याबद्दल त्याच्या मनामध्ये अभिमान वाढत असेल आणि तो आनंदी असेल की मी व्यवस्थित सेवानिवृत्त आज होतोय, झालो. परंतु त्याला असंही वाटत असेल की आता उद्यापासून आपल्या अंगावरती हा युनिफॉर्म नसणार आहे आणि त्याची थोडीशी त्याच्या मनामध्ये खंत असणार. आता मगाशी पहिल्यांदा त्यांच्या सगळ्या बहिणी मंचावर आल्या. मी पाहितलं त्याच्या डोळ्यामध्ये काय होतं ते. त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू होते, अश्रू, आणि ते आनंदाचे अश्रू होते, आनंदाचे. आता तो आहे त्याच्या मनामध्ये घालमेल चालू आहे. आता मी पण ज्या दिवशी सेवानिवृत्त झालो तेव्हा माझ्या मुलगीने भाषण करताना माझी मुलगी रडली होती, कारण तिच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू होते. माझे पप्पा आज सेवानिवृत्त होत आहेत आणि आता माझे पप्पा उद्यापासून सेवेत नसणार आहेत. कायदेशीर 58 वर्ष पूर्ण करून सेवानिवृत्त होणार आहेत. तर त्यावेळी माझ्यासुद्धा डोळ्यामध्ये अश्रू आले होते. आणि ते अशी एक सेवानिवृत्तीची वेळ असते की ऑटोमॅटिकली आपलं हृदय भरून येतं. आपल्याला थोडंसं आपण सेवानिवृत्ती होतोय त्याचाही आनंद असतो, पण उद्यापासून आपण हा युनिफॉर्म घालणार नाही. सरकारने आपल्याला कायदेशीर सेवानिवृत्त केलेलं आहे, त्याची थोडी मनामध्ये खंत असते वगैरे. त्याप्रमाणे त्यालाही तसंच वाटतंय, पण मला माहीत आहे त्याच्या मनामध्ये काय चाललंय. आणि असे आमचे मित्र आज सेवानिवृत्त होत आहेत. आता केव्हा केव्हा त्याची तब्येत बरी नसेल, कारण आम्ही टोटली 36 वर्ष 5 महिन्यामध्ये मला वाटत नसेल असं की त्याने कधी एक आठवडा जाऊन दिलाय माझ्या आठवण करता न करता. मोबाईल आल्यापासून संपर्कात नेहमीच काय चाललं रे, काय काय प्रसंग आला, काय आलं वगैरे वगैरे. आता त्यांच्या सौभाग्य होती, त्यांच्या भरपूर काळजी घेतात, कारण मला ते मोबाईलवरून माहीत पडते ना सगळं आमचं काय चाललंय काय नाही. तर आता सेवानिवृत्त होत आहेत, तर इथून पुढचं जे आयुष्य आहे त्यांचं ते त्यांच्या सौभाग्यवती शीतल यांनी त्यांची काळजी घ्यावी आणि संतोषनेही त्यांची काळजी घ्यावी. आणि आता रिटायरमेंटचा नंतरचा जो पुढचा प्रवास आहे तो आत्तापर्यंत त्यांना सुट्टी घ्यावी लागत होती, काही सुट्टी मिळत नसल्यामुळे कुठे जायला मिळत नव्हतं. आता याच्या पुढे त्यांना सुट्टी काढायची गरज नाही, तर त्यांनी जेवढं फिरता येईल तेवढं फिरावं. आणि मी सुद्धा रिटायरनंतर भरपूर काही फिरून आलोय. पहिले कुठे झालं होतं मी
ठरवलंय का? नाही, ठरवतील अजून ठरवलं नाही. तर रिटायरमेंट नंतर आता त्यांना सुट्टी काढावी लागणार नाही, त्यामुळे त्यांनी फिरून घ्यावं आणि काही आपले मनातील फिरण्याबाबतचे काही राहिले असतील काही गोष्टी त्या पूर्ण करून घ्याव्यात आणि संतोषला इथून पुढचं रिटायरमेंटचं आयुष्य आरोग्यदायी आणि चांगलं असं जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद जयती सर. थँक्यू. यूं तो मरते हैं लोग सोने में लिपट कर, नोटों में सिमट कर, लेकिन तिरंगे से प्यारा कोई कपल नहीं होता. आणि म्हणून त्याच्यामध्ये जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. चलो रेडी स्टार्ट म्युझिक. चला गाण्यासोबत टाळ्या झाल्या पाहिजे. या बात आहे. 36 वर्ष 5 महिन्याचा हा रिटायरमेंटचा प्रवास तुम्हा सगळ्यांसोबत आनंदाने इथं साजरा करताय. आणि म्हणूनच मी म्हणेन संतोषजी माने यांना आयुष्यामध्ये जे हवं ते मिळू दे. भाग्यवान या शब्दाचा अर्थ त्यांच्याकडे बघून करू दे. शिकले त्यांनी यशाची तर केली आहे, पण वाटता मागे शुभेच्छा आपल्या सगळ्यांच्याच मिळू दे. त्यांच्या आनंदात जावे, जगण्याला मिळू दे. त्यांना आयुष्यामध्ये जे हवं ते मिळू दे. आणि मनापासून त्याला मी शुभेच्छा देतो. थँक्यू सो मच. अजून कोणाला काही करायचं आहे?
गाण्यासोबत टाळ्या होत्या. जरा एन्जॉय करा. हे बघा हे. जोरदार काय झालं पाहिजे. नक्की सर संतोषजी माने यांच्या हस्ते आपण बक्षिसाला सन्मानित करतोय. एका जोरदार टाळ्या चिमुकल्यासाठी झाल्या पाहिजे. त्या सर 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 तुझं नाव काय म्हणलास? सर्वेश. हा डान्स कोणी शिकवत होती का? पांडे सर आगे आइए. पांडे जबरदस्त. एक मिनिट या गाण्याचा कोरिओग्राफर कोण तुमचा? दीदी कोरिओग्राफर आहे. मी अशा व्यक्तीला बोलल सर की जेव्हा मला पहिला कॉल या ठिकाणी 10 दिवसापूर्वी आला होता, त्या पहिल्या कॉलला ते भाऊक होते. पहिल्या कॉलला सांगितलंय माझ्या भाऊजींचं नंतरचं वाक्य होतं भाऊजी म्हणजे माझे वडील. दुसरं वाक्य सर भाऊजी म्हणजे माझे वडील. आणि भाऊ स्वतःला म्हटलं की मी आता राहणार आहे, त्यामुळे मी त्यांना म्हणून नंतर फोन करतो. मी त्यांचे लाडके मेहुणे श्रीकांतजी जे जबरदस्त कवी आहेत, गीतकार आहेत आणि विशेष म्हणजे
मंचावर आला तरच निश्चितपणे सांगणार आहे. आपण सौभाग्यवती बरोबर यायचं आहे. यस, सौभाग्यवती बरोबर आपण इथे यायचं आहे. तिथे उभं राहायचं दोघांना, एकाने इकडे एकाने तिकडे. नाही, तुम्ही तिकडे, तुम्ही इकडे. आणखी एक गोष्ट, यस प्लीज, आणखी एक गोष्ट नक्की सांगेन. जरा त्यांच्याकडे बघा, तुम्ही काय कुठली गोष्ट बघताय, तुम्ही बघा. अतिशय राजपिंड आणि युरोपियन स्टाईलचं व्यक्तिमत्व, जोरदार टाळा त्यांच्या सौंदर्यासाठी झाल्या पाहिजे. नक्कीच वहिनीचं खूप लक्ष असतं त्यांच्यावर. आम्ही तर वहिनीचं कुठे चाललाय मोबाईल, म्हणजे इतकं राजपिंड व्यक्तिमत्व त्यांचं. हे व्यक्तिमत्व आहे खूप भाऊ, ते नेहमीच आहेत. पण त्यांनी जो प्रवास सांगितला की भाऊजी म्हणजे माझे वडील आहेत, कारण त्यांच्या स्ट्रगलच्या काळामध्ये ते भाऊ काय जातात पण की का वडिलांसारखे साथ. आणि ताई म्हणजे ही माझी ताई नाही आहे, ही माझी आई आहे. की मुंबईमध्ये एखाद्याला ठेवणं शिक्षणासाठी आणि वेगवेगळ्या गोष्टीसाठी फार कठीण गोष्ट आहे, की त्यांनी सहज केली, अगदी सहज, कुठलाही संकोच नाही केला. आणि म्हणून त्या भाऊजींना रिटायरमेंटच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत. बरेच दिवस ते कुठे गेले नसतील तर ताईने आणि त्यांना आम्ही, तुम्ही पण सांगत जायला कसं वाटतं भाऊजी रिटायर होत आहेत, एक वडील रिटायर होत आहेत, ते आपण तुम्हाला जास्त वेळ भेटतील, कधी कुठे जाता येईल. सिकाली प्लीज. रिटायरमेंटच्या शुभेच्छा खूप खूप. ॲक्च्युली मी म्हणजे लहानपणापासून सांगायचं तर मी ताईचा शेपूट लहानपण. त्याच्यानंतर मग ताईचं लग्न झालं, मला थोडंसं खूप येवायला लागलं की ताई मला सगळे चिडवायचे, मी लहान होतो. नंतर मग जिजू भाऊजींचा स्वभाव एवढा चांगला आणि खूपच म्हणजे असे भावाची भेटायला नशीब लागतं. आणि मला खूप म्हणजे मुंबईमध्ये सोपं नाही आहे की म्हणजे एका घरामध्ये असं सगळ्यांना हे करायचं. पण काही भाऊजींनी असं कधी कमी, आणि विशेष म्हणजे मला आजीची आज आठवण भाऊंच्या आईची, त्यांनी पण खूप हे आजीच्या असा एखादा प्रसंग सांगा जे आता ताई तुमची आईच आहे, भाऊजी वडील आहे, त्या अर्थाने कधी तुम्ही काहीतरी आगाऊपणा केलाय आणि थोडासा मार्ग खाल्लाय, असं काही झालंय भाऊजींचा, किंवा ओरडले असं काही झालंय? ताईचा तर मार खूप खाल्ला लहानपणी. लाड पण तेवढेच केलं, पण मार पण तेवढंच खाल्लं. माझ्या घरात सर्वात जास्त धाकतो ताईच. आणि सगळं पण धाक आहे ताईचं खूप असं. आजही मी सगळ्या गोष्टी तिला तुमच्याकडून आहेत. म्हणजे माझ्या छोट्या मोठ्या गोष्टी सगळ्या लोकांना माहिती असतात, त्यांना विचारूच करतो. आई वडिलांनंतर जे काय त्यांचं. तुम्ही लग्नाचा जेव्हा निर्णय घेतला होता तेव्हा पहिलं कोणाला सांगितलं? ताईला. आणि ताईने लगेच हो सांगितलं? हे थोडे सगळे मिळतं काम ताईनेच केलं. म्हणजे गंगाधरी शक्तिमान. माझ्या मधले जेवढे निर्णय होते प्रत्येक ताई अमिताजींकडे येतं. अमिताजी यांनी सांगितलं, श्रीकांतजींनी, की अशा अशा पद्धतीने जेव्हा तुम्हाला कळलं की माझ्या नवऱ्याचा भाऊजींवर आणि ताईवर खूप विश्वास आहे, आणि त्यानंतर तुमचं जगणं सुरू झालं, त्यानंतर ह्या दोघांसोबत तुम्हाला कसं वाटतं? दोघांचंही सांगता. पहिली तुम्हाला रिटायरमेंटच्या खूप शुभेच्छा भाऊ. ओके. आणि दोघांचा स्वभाव खूप छान आहे. माझ्यासाठी पण ते तेवढेच महत्त्वाचे आहे जेवढे श्रीकांतसाठी आहे. आणि लग्नामध्ये त्यांचा एवढा मोठा सपोर्ट होता आमच्यासाठी, त्यामुळेच आम्ही दोघं उभं आहोत असं आम्ही म्हणू शकतो. आणि श्रीकांत जो सेटल आहे ते दोघांच्या सपोर्टमुळे. अजूनही कुठेही काही झालं तर आम्हाला पहिल्यांदा आठवतात ते दोघंच. प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणाला आनंद दुःख काही असू दे, त्यांचा सपोर्ट आम्हाला खूप आहे. जसं माणसं जोडण्याचा जो स्वभाव आहे ना, तो या दोघांचाही आहे असं मी म्हणू शकते. आणि खूप छान. एवढंच. थँक्यू. मी दोघांना विनंती करतो, आपण दोघांनी आसन ग्रहण या ठिकाणी करायचं आहे. आणि त्यानंतर त्यांच्या मोठ्या मी आदरणीय
सर तुम्ही ASI म्हणून रिटायर झाला घडगेकर सर, तुमचं मनापासून स्वागत करतो. पण आज तुमचा मित्र रिटायर होतोय, तेव्हाच ते क्षण तुम्हाला आठवत असेल, दोघांनी कसं कसं काम केलंय, कसं वाटतं की ते आज रिटायर होत आहेत आणि तुम्ही त्यांना शुभेच्छा द्यायला आलात? प्रथमतः मंचावर उपस्थित माझा मित्र संतोष माने आज 31/3/2025 रोजी सेवानिवृत्त झाला, त्याबद्दल त्याचं अभिनंदन. तसंच त्याच्या मिसेसचंही अभिनंदन, कारण तिने सपोर्ट केला त्याला, इथपर्यंत त्याला सहकार्य केलं. त्याच्या सर्व्हिसमध्ये घरातलं सर्व काही तिने बघितलं, मुलांना सांभाळलं, रिलेशन जपलं, हा काय कामावर असायचा, त्यामुळे तिचं अभिनंदन प्रथमतः आहे. बस. आणि माझी आणि मानेची मैत्री इसवी सन 2012ला सेशन कोर्टामध्ये, मी कोर्ट कारकून होतो, हा पण कोर्ट कारकून होता. मी डिबीमार पोलीस स्टेशनला होतो, हा जू पोलीस स्टेशनला होता. माझी काय याची ओळख नव्हती, पण आम्ही जेव्हा त्या लियाझन ऑफिसला जेवायला यायचो त्यावेळी जेवता जेवता याची ओळख झाली. आणि माझा स्वभाव फंकस करणारा स्वभाव होता, याची टेर खेच त्याची टेर खेच आलं का लक्षात. आणि त्यामुळे ह्याला जरा बरं वाटायचं आणि हसमुख चेहरा, आणि मी फंकस जास्त करायचो, सर्वांना हसवायचो. इव्हन मी जजेस साहेबांना पण हसवायचो, मोठेपणाने सांगत आहे, जजेस साहेबांना पण हसवायचो. जजेस साहेब पण खुश व्हायचे. माझा आवाज एकदम राखड आहे, मला माईक नसला तरी चालेल असा माझा आवाज खणकर आहे. त्यामुळे साहेब मला बोलून झाल्याच्या नंतर बोलायची की तू माझ्या चेंबरमध्ये येऊन भेट म्हणून. तर मी बोलाय सर माझ्याकडनं काही चूक नाही झाली आहे, तर कशाला बोलवलं साहेबांनी मला. तर मी जायचो तेव्हा ही साहेब बोलायचे तुमचा आवाज घाडी वगैरे एकदम खणकर आहे. बोले येस सर, माझा पहिल्यापासूनचा आवाज आहे, मी सरकारी नोकरी करतो, घरची नोकरी करत नाही, आणि जे आहे ते सत्य आहे, हाय ते आहे ना आहे ते नाही साहेब, याप्रमाणे मी माझा परफॉर्मन्स देतो. त्यामुळे ते खुश व्हायचे. साहेब बोलले ठीक आहे, असंच पाहिजे माणूस. आणि मग मानेची आणि माझी ओळख म्हणजे ती झाल्याच्या नंतर पहिली ओळख झाली, नंतर तो माझ्यासाठी जेवायला थांबायचा. माझी मॅटर जास्त असायची, याची मॅटर एवढी नसायची, पण माझी मॅटर जास्त असायची. त्यामुळे मी येईपर्यंत तो वाट बघायचा. त्यामुळे एवढं वाट बघायचं की हा मुलगा माझ्यासाठी, मी काय माझी एवढी जास्त ओळख नव्हती किंवा माझ्या बॅचचा पण नाहीये, मला काय त्याला काय माझा स्वभाव आवडला काय माहित, पण तो बोलायचा मला तू आवडतोस, तुझा स्वभाव मला पटतो. मग मला पण त्याचा स्वभाव शांत माणूस पहिल्यापासून आणि प्रामाणिक, कोणाच्या आल्यात नाही गेल्यात नाही. त्याची कोणी खेचली तर मी त्याची खेचायचो, याला एकदम निश्चित ठेवायचो. मी असलो की याला आधार वाटायचा, त्यामुळे मी बिंदास असायचो. आलं का लक्षात. आणि हा बिंदास असायचा. आणि याला कोण कोड कारकून, इतर पोलीस स्टेशनचे कोड कारकून काय बोलली तर मला सांगायचा, मग मी त्याला सोडायचो नाही, मी बिंदास वाढायचो त्याच्याशी. असा हा माझा मित्र माने, ना भूतो ना भविष्यात, एकदम म्हणतात खास जोडीचा आहे माझा. त्याच्यानंतर जे आमचे रिलेशन झाले, सुखदुःखाच्या गोष्टी एकमेकांना शेअर करायला लागलो, कुटुंबाच्या ह्याच्या कुटुंबामध्ये काही असतील अडचणी त्याला मी सपोर्ट करायचो, किंवा काय असेल त्या अडचणीला तोंड कसं द्यायचं, काय करायचं हे बोलायचो आम्ही. पैशाची देवाणघेवाण पण आमच्यात असायची. घरच्यांना माहित नव्हतं ही, घरच्यांना माहित नव्हतं. आता मी तर रिटायर झालो, मी गेल्या वर्षी रिटायर झालो 10व्या महिन्यामध्ये 31/10/2024 रोजी, आणि हा आज रिटायर झाला. एवढंच पण आमच्यामध्ये क्लोजिंग आहे. मला एवढंच परमेश्वराकडे सांगायचं आहे, परमेश्वराला प्रार्थना करायची आहे की याचं उर्वरित आयुष्य आणि आता भावी आयुष्य जे काय आहे ते एकदम सुख समाधानाचं जावं, आरोग्यदायी जावं, आणि दोन्ही कुटुंबाने जे यांची फॅमिली, याची मुलगी, याचा मुलगा, हे सगळे असेच आनंदी राहावं ही परमेश्वराकडे प्रार्थना. आणि मी धन्यवाद मानतो तुम्ही मला चान्स दिल्याबद्दल. ओके. पण सर थांबा एक मिनिट, एकच मिनिट फक्त देतो की सर म्हणतात त्याप्रमाणे आम्ही जी आता यांचा जर एवढा मोठा आवाज असेल आणि समोरून बाकीचे पोलीस असे लॉकअपमध्ये किंवा आपण स्टेशनमध्ये गुन्हेगार आणतात आणि तिथून जर सर बोलले काय रे काय डोळे होत असेल. गोष्ट सांगतो, आम्ही येता जाता चर्चगेटला जायचो, आम्ही सेशन कोर्टातून चर्चगेटला चालत जायचो. तर माझ्या समोर असा काय अपराधी कोण दिसला किंवा कोणी काय खेचत असला तर मी फक्त आवाजच द्यायचो, मारायचो नाहीच. अरे काय करतोयस बोलल्यावर तो मार्गी लागायचा, तो थांबायचा नाही. तर हा मला बोला अरे गाडी जाऊन दे ना, तुला काय अरे चाय दे, काय जाऊन दे, असं करायचं.
मी असलो की हा बिंदासच असायचा, काय टेन्शनच नसायचं. हेच सांगण्याचा उद्देश आहे, बाकी काही नाही. म्हणजे साहेब आणि विशेषतः म्हणजे आमच्या दोघांचं नावही संतोष आहे आणि तुमचंही संतोष आहे आणि आम्ही संतोषच आहोत. संतोष, यस. आमच्या लाईफ पण संतोष आहे आणि येणारं भविष्य पण संतोषच राहणार, कारण आम्ही समाधानी आहे, व्यवस्थित आहे, एकदम आनंद आहे. माझी पण फॅमिली आहे, मला एक मुलगा आहे, माझी फॅमिली आहे, आम्ही तिघ जण असतो, याची फॅमिली आहे, आम्ही एकदम व्यवस्थित आहे, त्या प्रश्नच नाही. त्यामुळे मला एवढंच सांगायचं आहे की माझ्या मित्राचं पुन्हा एकदा अभिनंदन की तो व्यवस्थित रिटायर झाला आणि निशंक रिटायर झाला, टांगण्या लावून घेतला सर्व्हिस मध्ये. दोघे प्रोटेक्शनला होतो, मी राजभवन सुरक्षेला होतो, हा प्रोटेक्शन 3 ला होता. एवढंच आहे, बस बाकी काय झालं. चला, नमस्कार वहिनी. धन्यवाद साहेब. साहेब ऐका ना, एकच म्हणेन संतोष सर की यांचं बोलणं आणि त्यांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या, स्वभाव थोडासा तापट किंवा एखाद्याला डिवचणं हा स्वभाव, आणि त्या पलीकडं तुम्ही आहात विरुद्ध आहात, म्हणजे दोघंही पाणी आहेत, दोघेही एकाच खात्यात काम करतायत, पण एकीकडे गरम पाणी एकीकडे बर्फ, दोघांसाठी पण टाळ्या झाल्या पाहिजेत. खूप छान, खूप छान. चला पुढचा प्रवास नक्कीच.
एक मिनिट फक्त ताईंकडे येतो, कारण आपला वेळ इथे तर कमी आहे. ताई, तुम्ही त्यांना शुभेच्छा द्यायच्या. त्या खुश आहे. 35 वर्ष 5 महिने ते कधी सुट्टीच्या दिवशी फक्त घरी असतील. 35 वर्ष 5 महिने, पण ते ताईंना असे दिवसभर न भेटले. आता अख्खाच्या रोज भेटणार आहे. काय कसं वाटतंय आज? म्हणजे रिटायरमेंटची खुशी आहे की नाराज रिटायरमेंट होतं? आता कसं वाटतंय? पहिला मनामध्ये प्लॅन असेल रिटायर झाल्यानंतर कुठे जाऊ नये, अजून म्हणून लिस्ट बनवणार आहे कुठे कुठे जायचं ते फिरायला. नाही, नक्कीच मी सर सर या दरम्यानच्या काळात या सगळ्यांना बघून आज तुमच्या मनात काय येत आहे? सगळे एकत्र आले, मग भरपूर आनंद झाला. बहिणी, मित्र, स्टाफ आणि जो प्रवास यांच्याबरोबर झालेला आहे एवढे दिवस, तो कसा झाला? कारण तुम्ही बाहेर असतात, सगळी जबाबदारी बहिणीला कसं सांभाळायचं आहे, आईवडिलांना कसं सांभाळायचं आहे, इतर सगळ्या जबाबदाऱ्या या केलेल्या आहेत. कसं वाटतं? सगळं पण तुम्ही त्यांना आयुष्यभर कधी मारून थँक्स असतं, पण आज तुम्ही या माणसावर त्यांना त्याबद्दल थँक्स एवढंच आहे. बाकी थँक्स पूर्ण आयुष्यभर जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, जोरदार. हॅलो सर. सरांची लाडकी लेख जरा मंचावर यायचं, लगेच यायचं. सीए शिकते असतो, चार्टर्ड अकाउंटंट, डोक्याला हेड आहे सर, एवढं सगळं लक्ष ठेवायचं आहे. अतिशय कठीण अभ्यास, कठीण परीक्षा. इकडे यायचंय कारण लोक ABCD शिकतात. आणि पप्पांचा फार कमी सहवास या ठिकाणी बाळातुला या ठिकाणी लाभलेला आहे. कारण पप्पा सतत ड्युटीवर असायचे, पण पप्पांचं लक्ष कायम या ठिकाणी मुलांकडे असतंच. पप्पा एक पप्पा म्हणून कुठलेही ग्रेड नसतात, पण तुझे पप्पा तुझ्यासाठी कसे होते हे आम्हाला जरा प्लीज सांगायचं आहे. नाही, सगळेजण बोलतात की पप्पाने टाईमवर पोलिसाची ड्युटी, असं आमच्याकडे कधीच झालेलं नाही आहे. जेव्हाही गरज असेल, पॅरेंट्स मीटिंग असो, घराचे फेस्टिवल असो, गणपतीचं विसर्जन नाही, मामीच्या घरातला गणपती कधी विसर्जन नाही झाला. ते आल्याशिवाय विसर्जन गणपती बाहेरच नाही निघायचं, भले ते 11 वाजून ते 12 वाजून असंच असायचं. मामी अशी मामासोबत कधीच नाही, भाऊ जोपर्यंत येत नाही तोपर्यंत घराच्या बाहेर निघणार. तुझ्यावर आणि भरपूर मारलंय, कधी असं झालंय खूप चिडले तर तू रडली असते? आतापर्यंत कधी ओरडले पण नाहीये. सगळी जबाबदारी त्यांनी ताईंकडे समजली. मी काय ओरडणार नाही, तूच मार किती पाहिजे तेवढं, पण ते त्यांना सांगायचं असं म्हणायचं पुढे की पप्पांनी आपली जबाबदारी. मम्मीने पण कधी ओरडली नाही मारलं. पण सीए पत्ता पडण्यासाठी पप्पांनी तर पुढे काय करावं असं वाटतं तुला, की नवीन इनिंग सुरू करतायत, बसावं, वाचावं, फिरावं, तुझं काय मत आहे? पप्पांनी काय करावं? त्यांची लाईफ राहतात, त्यांच्या ज्या हॉबीज आहेत, त्यांना सोशल वर्क करायला खूप आवडतं, फिरायला खूप आवडतं, नाटक बघायला. सो जे टाइम नाही भेटलं 36 इयर्समध्ये, ते आत्ताच पुढची लाईफ आहे. सेकंड फेज चालू झाला बोलतात लोक रिटायरमेंट करतात, पण हेल्थला इम्पॉर्टंट सगळं एन्जॉय करावं. आमचं एवढंच म्हणणं आहे की जे पाहिजे ते करा, आमच्या विचाराला करू नका, तसं स्वतःसाठी करा. नक्कीच बेटा, तर तुम्ही जे सहकार्य या ठिकाणी तुझ्यासाठी केलेलं आहे, भाऊ क्षण आहे. थँक्स बोलते तुम्हाला ती मनापासून. येस प्लीज. टाइम काढून आलेले, भले आज 31 आहे, ईद आहे, पप्पांचे खूप सारे मित्र ड्युटीवरती होते तरी टाइम काढून ती लोक आलेले होते. सो खूप थँक्यू. हे एकदम घाईमध्ये होतं, आम्ही एक्सपेक्ट नव्हतं केलेलं की एवढं चांगलं कार्यक्रम होईल. थोडं लेट झाला माहिती आम्हाला, बट खूप चांगलं झालं. थँक्यू सगळे आल्याबद्दल. आणि पप्पाला एक बेस्ट ऑफ लक, सेकंड फेज होतं. खूप छान कार्यक्रम या ठिकाणी संपला. थँक्यू बेटा. आणि